हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज मनाच्या श्लोकामधील 105 क्रमांकाचा श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक पुढील प्रमाणे आहे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. अत्यंत महत्वाचा असलेला हा मनाचा श्लोक आहे. यामध्ये विवेके क्रिया आपुली पालटावी या चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. लक्ष द्या इकडे. हे जे चरण आहे हे काय म्हणतं? आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, जित्याची फोड मेल्याशिवाय जात नाही. आणि जर ही जर म्हण खरी असेल तर संस्कार करण्याचा प्रश्नच नाही. पण ही म्हण खरी नाही. अत्यंत पापीमध्ये या पापी माणसाला सुद्धा परिवर्तित करता येतं असं आपलं तत्वज्ञान सांगतं. म्हणूनच भगवंत गीतेच्या 9व्या अध्यायात म्हणतात, अपिचेत सुदुचारो माम भजते माम अनन्य भाग, साधुदैव समंतव्या सम्यक व्यवसायी सहा. म्हणजे पाप्यातल्या पाप्यात माणसाला सुद्धा परिवर्तित करता येतं. हा आपल्याकडचा सिद्धांत आहे. म्हणून तर संतांनी हा सगळा उपदेश मनाला केलाय. ज्याच्या मनाला हा उपदेश पटेल त्याच्यामध्ये निश्चितच परिवर्तन होईल. आपल्याकडे आणखी एक शब्द प्रयोग केला जातो, त्याचंही थोडंसं विश्लेषण आवश्यक आहे. आपण असं म्हणत असतो, काही सगळे नाही, काही माणसं असं म्हणत असतात मोठेपणी की आम्हाला हे बाळ कडू मिळालंय. म्हणजे मनाचे श्लोक आई वडिलांनी पाठ करून घेतलेत, गीतेतले 2-3 अध्याय पाठ आहेत, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही अभंग पाठ आहेत, ओव्या पाठ आहेत. आणि हे आम्हाला काय मिळालंय? बाळ कडू मिळालंय. आमचे आई वडील आम्हाला 6च्या आधी म्हणजे 5 वाजता उठवीत, त्यावेळेला डोळे चोळीत आणि मनामधून आई वडिलांना शिव्या देत का होईना, पण त्यांच्या आज्ञेमुळे हे आम्ही ऐकत असू. आणि त्यामुळे आता आम्हाला अभिमानाने सांगता येतं हे आम्हाला बाळ कडू मिळालंय. त्याच्यात कडू शब्द का आलाय लक्षात घ्या. ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला ते कडूच वाटत होतं. उठताना आनंद होत नव्हता. परंतु उठताना आनंद होत नसला तरी बळजबरीने आई वडिलांनी हे संस्कार केले की आज फळाला आले असं त्यांना वाटतं. म्हणून बालपणी थोडासा त्या मुलांना त्रास झाला तरी चालेल, पण त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. हा एक भाग. आणि दुसरं, विवेके क्रिया आपुली पालटावी. केव्हा बरं विवेकाने क्रिया पालटेल? आधी काहीतरी केलेलं असेल, अध्ययन केलेलं असेल आणि एखाद्या वेळेला चूक झाली तर क्रिया पालटता येते, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून क्रिया पालटायची म्हणजे विवेक आहे. विवेक हा शब्द सुद्धा समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे जे अनेक संस्कृत सुभाषित आहेत त्यामध्ये हंस श्वेतो बकश्वेतो को भेद हंस बकयो नीर क्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकहा. याचा अर्थ काय? नीर क्षीर विवेक हा शब्द प्रयोग आहे. आणखीन 2-3 शब्द आहेत, हे लक्षात घ्या. संसार विवेक एक आहे, नित्यानित्य विवेक आहे, आत्मानात्म विवेक आहे. हे 3 शब्द आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे. यातला पहिला शब्द लक्षात घेऊ, संसार विवेक. जेहाचे ऐहिक धड नाही ते याचे परत्र पुसशी काही असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ ऐहिक जीवन चांगल्या रीतीने जगायला समर्थांचा विरोध नाही, पण ते विवेकाने जगायचं. म्हणजे धर्माला धरून, शास्त्राला धरून, संतांना अनुरूप अशा स्वरूपाचं जीवन माझं झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार करून अधर्माचा विचार मनामध्ये सुद्धा शिवू द्यायचा नाही. अशा प्रकारचा मनामध्ये भाव ठेवणं म्हणजे संसार विवेक. जोडून
या धन उत्तम व्यवहारे या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि तो योग्य कारणासाठी करायचा, याला संसार विवेक म्हणता येईल. पुढचा जो शब्द आहे नित्य अनित्य विवेक. नित्य काय आहे, अनित्य काय आहे? भगवंतानी गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम असे 3 शब्द वापरलेत. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम. लक्षात घ्या, त्यामधला पुरुषोत्तमाकडे आता आपल्याला जे जायचंय ते याच अर्थाने की हा देह संपणार आहे, आत्मा अक्षर पुरुष आहे, तो राहणार आहे. मग या आत्म्याचा विचार करून परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करणं म्हणजे सत काय असत काय, या जगामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असत आहेत आणि ते याच्या पाठीमागे असलेलं सर्वांना चैतन्य करणारं ते ईश्वरी तत्व तेवढंच सत आहे. याला म्हणायचं विवेक. अशा प्रकारचा विवेक झाला पाहिजे. आणि आत्मा अनात्मा यामध्ये सुद्धा आत्मा आणि अनात्मा काय याचा विचार करून आम्ही आमच्या जीवनाची दिशा ठरवली पाहिजे, असं या ठिकाणी आपल्याला या मुद्द्यावरून लक्षात येईल. विवेके क्रिया आपुली पालटावी. मग अशा प्रकाराने विवेक जर धरला आणि आपली क्रिया जर पालटली, सुधारली, तर निश्चितच जीवनाचं कल्याण होऊ शकतं. पुढचं चरण, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. ज्यावेळी आपल्या मनामध्ये वाईट विचार सोडून चांगलं काही करावं, धर्माला धरून करावं असं ज्या वेळेला वाटतं, त्यावेळा संतांचा आणि आमच्या ग्रंथांचा जो शास्त्रांचा संदेश आहे तो मनामध्ये येतो आणि तो संदेश एकदा आमच्या जीवनात रुजला की मग आमची जी क्रिया आहे शुद्ध स्वरूपाची होते. शुद्ध स्वरूपाची क्रिया म्हणजे काय? भगवंताविषयीचा नामस्मरणाचा भाव. नामस्मरणामुळेच माझा विकास होणारे अशा प्रकारचा भाव येऊन धर्माला धरून असलेली सर्व संसारातल्या क्रिया सुद्धा शुद्ध होतील. अशा प्रकाराने आम्ही वागलं पाहिजे. जनी बोलण्यासारखे चाल बापा. एक आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बोलण्यासारखं चालायचं. म्हणाले मी आता 15 पाऊल चालणार आहे आणि 15 पावलावर घेऊन म्हणाला बघा मी बोलण्यासारखं चाललो का नाही. या अर्थाने ते बोलण्यासारखे चाल नाही. आधी केले मग सांगितले अशा प्रकारचा जीवनामध्ये आशय घेऊन जीवनाची रचना करताना मी अधर्मानी वागणार नाही अशा प्रकारचा भाव अंतःकरणात ठेवून काही संकल्प आधी करायचे आणि ते संकल्प पूर्ण करायचे म्हणजे मग बोलण्यासारखं चालायचं. उदाहरणार्थ मी सकाळी लवकर उठून नामस्मरण अर्धा तास करील असा संकल्प केला आणि त्या संकल्पाप्रमाणे आपलं जीवन घडविण्यासाठी कितीही त्रास झाला तरी तो अंमलात आणला तर बोलण्यासारखं चालणं होईल. समाजामध्ये मी एकटा राहत नाही. व्यष्टीनंतर जी समष्टी येते त्या समष्टीमध्ये राहतो. याचाच अर्थ समष्टीतल्या प्रत्येक घटकाशी माझा संबंध कसा असला पाहिजे. मला लोकांनी कुठल्याही पद्धतीने वाईट बोलता कामा नये असं वाटत असेल तर मी सुद्धा कोणासही वाईट बोलणार नाही. आणि ज्या काही समस्या सोडविण्यासाठी किंवा जे काही जनतेकडून अपेक्षित असेल ते मी करीन अशा प्रकाराने जर म्हटलं तर ते केलं पाहिजे. म्हणजे बोलण्यासारखं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आमच्या संतांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं चालणं केव्हा होईल की आम्ही ज्या वेळा धर्माप्रमाणे आचरण करण्याचा विचार करू त्यावेळेला मना कल्पना सोडी संसार तापा. यामधला ताप हा शब्द फार तापदायक हो. संसार तापामध्ये मला एखादी गोष्ट आज मिळाली नाही की चरफड होते माझी. मनामध्ये कल्पना येते ज्यांनी दिले नाही त्याच पूर्ण संपवून टाकावं अशा प्रकारचे विचार ज्यावेळा अंतःकरणामध्ये येतात. निरनिराळ्या प्रकारचे आपल्याकडे म्हटले वैरीन चिंती ते मन चिंती.
आई आजारी असं कळलं, पत्र आलं पूर्वीच बरं का, आता काय 2 मिनिटात फोन येतो. आणि आता जायला आपल्याला 5-6 दिवस लागणार, इतकं लांब अंतर आहे. तर मनामध्ये विचार येतं, पत्र आलंय, 3 दिवस झाले पत्र येऊन, काय झालं असेल बुवा हिचं. सांगायचं तात्पर्य, शत्रूच्या मनात सुद्धा जशा प्रकारचे विचार येणार नाहीत, तशा प्रकारचे विचार मनामध्ये येत असतात. हे संसारी माणसांच्या दृष्टीने ताप आहे. नको त्या कल्पना करणं आणि आपल्या कक्षेच्या बाहेरचा विचार करणं आणि ते नाही वेळा तर लढत बसणं, हे शोभणार नाही, हे करता कामा नये. तो ताप आहे. आणि म्हणून जोपर्यंत भौतिक वस्तू मिळवण्याचा म्हणजे असत वस्तूच्या पाठीमागे जोपर्यंत आम्ही लागलोय, तोपर्यंत आमच्या पाठीमागे हे ताप लागणार आहेत. आणि आणखीन एक, आम्ही ज्यावेळा पसायदान म्हणतो किंवा एखादा शांती मंत्र म्हणतो, त्यानंतर 3 वेळा शांती 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 असं म्हणतो. 2 वेळा किंवा 5 वेळा किंवा 4 वेळा का नाही म्हणत. लक्षात घ्या, आमच्या पाठीमागे 3 प्रकारचे ताप आहेत. एकाला आध्यात्मिक म्हणतात, दुसऱ्याला आधिभौतिक म्हणतात, तिसऱ्याला आधिदैविक म्हणतात. हे 3ही प्रकारचे ताप जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत मनुष्य कुठल्याही प्रकाराने सुखी होणार नाही. एक अंतःकरणातला भाव मी या ठिकाणी आपल्या समोर जो मांडणार आहे की मना कल्पना सोडी संसार तापा. तर संसारामध्ये जे आसार आहे ते सोडून सार जे आहे ईश्वरत्व, त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर हे 3ही प्रकारचे ताप निघून जातात आणि मनामध्ये नको त्या प्रकारच्या कल्पना येत नाहीत. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी पुन्हा एकदा विवेके क्रिया आपुली पालटावी या चरणाचा विचार करायचा की बाबा रे, सत काय असत काय. संसारातल्या वस्तूच्या पाठीमागे लागल्या तर ह्या कुठल्याही वस्तू माझ्याजवळ येणार नाहीत. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात ज्या वेळेला येईल, त्यावेळेला मग आपोआपच विवेक जागा होऊन आपली क्रिया पालटल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लक्षात घ्यायचं. एक शेवटचं उदाहरण 1 मिनिटात सांगून मी थांबतो. काही गोष्टी मिळवण्यासाठी ज्यावेळा इंद्रोकात अर्जुन गेला होता, त्यावेळेला उर्वशीचं नृत्य पाहून तो नृत्यामध्ये तल्लीन झाला. इंद्राला असं वाटलं की उर्वशी याला आवडली आहे आणि स्वर्गात हे चालतं, म्हणून उर्वशीला त्यांनी पाठवलं अर्जुनाकडे. अर्जुन म्हणाला, मी बारकाईने पाहत होतो ते नृत्याच्या ज्या काही तुझ्या पदन्यास आहे त्याकडे माझं लक्ष होतं. तुझं सौंदर्य किंवा तुझ्याबद्दलची आशा माझ्या मनात नव्हती. हा विवेक जागा राहिला आणि म्हणून एक शाप स्वीकारला, परंतु तिचा स्वीकार केला नाही. हे केव्हा घडेल? सतसत विवेक जागा असताना घडेल, एवढं आपण लक्षात घ्यायचं. म्हणून विवेक आणि क्रिया पालटता येते, हेच आजच्या या मनाच्या श्लोकाच्या माध्यमामधून आपण लक्षात घ्यावं. एवढं बोलून मी माझा या ठिकाणचा विषय संपवितो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण.